नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 2. दरवेळेप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, विज्ञान आणि मराठी व्याकरणचे काही टॉपचे IMP प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघायचा आहे। आणि जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला लगेच क्लिक करून ठेवा, कारण की परीक्षा होईपर्यंत आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणणार आहोत। आणि सोबतच व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा। चला तर आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करू। प्रश्न पहिला, भारतातील सर्वात महागडे शहर मर्सर संस्थेच्या 2024 वर्षाच्या अहवालानुसार कोणते ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मुंबई। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणते एन्झाईम हे प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर करते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इरेस्पिन। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रेवा मध्य प्रदेश। प्रश्न चौथा, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी यवतमाळ। प्रश्न पाचवा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट म्हणजेच CIRT ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे शहरात आहे। प्रश्न क्रमांक 6, कोणता नवीन प्लॅटफॉर्म केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात येणार आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ट्रेड कनेक्ट आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, पर्यावरण संरक्षण अधिनियम म्हणजेच एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट प्रथम कधी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1986 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण? तर इथं भरपूर विद्यार्थी चुकतात, त्यांचा गोंधळ होतो, त्यामुळे व्यवस्थित पाठ करून ठेवायचं आहे। या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गोपाळ कृष्ण गोखले। काय? गोपाळ कृष्ण गोखले आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटी याची उंची किती आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 182 मीटर। आणि हा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा कुठे आहे? तर या ठिकाणी मला काय करायचं, लगेच सर्वांनी कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या राज्यात महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट विकसित करण्यात येणार आहे? तर प्रश्न क्रमांक 10चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजस्थान। प्रश्न क्रमांक 11, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सांगली जिल्ह्यात आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, राजुरेश्वर गणपती देवस्थानाला पर्यटन स्थळाचा अ वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला आहे, हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जालना जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 13, भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1643 किलोमीटर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो असे कोणी स्पष्ट केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आर वीर शॉ आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने लगेच आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे, कारण की आपण खूप मेहनतीने हुशार गरजवंत अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी PYQ असेल, क्वेश्चन पेपर असेल किंवा लेक्चर असेल, अगदी मोफतमध्ये आणत असतो। जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर प्रत्येकाने या व्हिडिओ लगेच आत्ताच्या आत्ता लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 15, AI असिस्टंट मोबाईल ॲप जेमिनी कोणत्या कंपनीने भारतात लॉन्च केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गुगलने या ठिकाणी भारतात लॉन्च केले आहे। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर बघा, प्रश्न क्रमांक 16चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विधान परिषद आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18,
भारतीय मसाल्यांची निर्यात आर्थिक वर्षे 2024मध्ये किती टक्क्याने वाढली आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 18चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 17. प्रश्न क्रमांक 19 श्रीवर्धन येथील डॅश डॅश जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रोठा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 भारत देश वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या जागतिक ऊर्जा बदल निर्देशांकात कितव्या क्रमांकावर आहे? तर प्रश्न क्रमांक 20चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 63 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चेन्नई. प्रश्न क्रमांक 22 डॅश डॅश हा प्राणी समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू दोन्ही प्रकारचे थोडे थोडे गुणधर्म दाखवतो. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बॅलेनो ग्लासेस आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या देशात युक्रेन शांती शिखर संमेलन आयोजित करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्वित्झर्लंड. प्रश्न क्रमांक 24 रॅड क्लिफ लाईन खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील सीमा दर्शविते? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भारत पाकिस्तान आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 जगातील सर्वात मोठा मसाले उत्पादक आणि निर्यातदार देश कोणता देश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भारत. पुढचा प्रश्न पण त्या अगोदर प्रत्येकाने मला लगेच आत्ताच्या आता कमेंट करून सांगायचं आहे की तुम्ही या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यासाठी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे किंवा या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात. प्रत्येकाने मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे. पुढील वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा. जे चकाकते ते सोने नसते. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 27 पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 27चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बहुसंख्य आणि असंख्य ही जोडी काय आहे तर चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 28 राम सावकाश धावतो या वाक्यातील सावकाश हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रीतिवाचक क्रियापद आहे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. तर बघा प्रश्न क्रमांक 29चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चंद्र. प्रश्न क्रमांक 30 कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चतुर्थी तत्पुरुष आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 डोकी अलग घरे उचलती काळोख्याच्या उशी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चेतना गुणोक्ती आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 शुचीभूत होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शुद्ध होणे. प्रश्न क्रमांक 33 उमाने सुवर्णपदक पटकावले यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आणि काय या ठिकाणी सुवर्णपदक याच्या खाली काय तर अंडरलाईन आहे किंवा तो शब्द अधोरेखित केलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 33चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रथमा विभक्ती आहे. प्रश्न क्रमांक 34 काळ ओळखा. आरती नियमित शाळेत जात होती. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चालू पूर्ण भूतकाळ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संत एकनाथ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली या वाक्यातील अवयवाचा प्रकार कोणता? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उभयान्वयी अवयव आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 उष्णता शब्दाचे मराठी व्याकरणातील लिंग ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्त्रीलिंग. प्रश्न क्रमांक 38 खालील शब्द प्रश्नात दिलेल्या वाक्यातील क्रियापदांचा प्रकार ओळखा. वाक्य काय बघा सुधा घाईघाईने जात होती. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अकर्मक क्रियापद आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 विडंबन या शब्दाचा समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता?
तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उपहास आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 मांजरांकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्मणी प्रयोगातील आहे. प्रश्न क्रमांक 41 गुरुजी म्हणाले की नेहमी खरे बोलावे वरील वाक्याचा प्रकार ओळखा. तर प्रश्न क्रमांक 41चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 42 यंदा अधिक श्रावण मास आहे या वाक्यातील यंदा या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कालवाचक. प्रश्न क्रमांक 43 मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे या कवितेच्या ओळी कोणाच्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए माधव जुलियन. प्रश्न क्रमांक 44 परमेश्वर सर्वत्र असतो वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सर्वत्र. प्रश्न क्रमांक 45 वाक्य प्रकार ओळखा. सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 46 अमृताहुनी गोड नाम तुझे देवा यातील अलंकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए व्यतिरेक. प्रश्न क्रमांक 47 देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी चतुर्थी. प्रश्न क्रमांक 48 पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी संकेतार्थ. शेवटचेच 2 प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर प्रत्येकाला माझी विनंती आहे की प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि सोबतच व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत किंवा स्टेटसला नक्की शेअर करा. प्रश्न क्रमांक 49 आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे या वाक्यातील रस ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी शांतरस. प्रश्न क्रमांक 50 छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रीती वर्तमान.